नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी 24/7 या तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आज आज तारीख आहे बघा 2 तारीख 2 जानेवारी. मित्रांनो, आज आपला आंदोलनाचा दिवस होता. बऱ्यापैकी मित्र म्हणतात ना, बऱ्यापैकी म्हणतो एक 25-30 हजार मुलं त्या आंदोलनाला पुण्यामध्ये काय होती सहभागी होती. आणि आपले संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे सुद्धा ह्या आंदोलनासाठी आलेले होते. त्यांचं सुद्धा स्वागत आहे, लक्षात घ्या मित्रांनो. त्या आपल्या मागणी खातर की मुलांच्या आग्रहास्तव ते पुण्यामध्ये दाखल झाले होते आणि चांगल्या पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पण आता वाजलेत 11, 11:30 मित्रांनो. त्यांच्या ध्येयबोलीवरून वाटत होतं की त्यांनी जे काही कॉल केले आहेत, कोणाला विखे पाटलांना वगैरे, उदय सामंतांना वगैरे, सो त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला असं एक समजलं की त्यांनी कुठला मुद्दा पुढे केला आहे नेत्यांनी. तर आपल्या गव्हर्नमेंटने, सरकारने कोणता पुढे केलेला आहे की आचारसंहितेचं कारण दिलेलं आहे. सरकार काय सांगतंय, तर आचारसंहिता आहे. आचारसंहितेमुळे आम्ही हा निर्णय घेऊ शकत नाही. का निर्णय घेऊ शकत नाही? तर इथे 3.5 लाख मुलं काय देणार आहेत? त्यांचं काय म्हणणं आहे, 3.5 लाख मुलं काय देणार आहेत? तर एक्झाम देणार आहेत. या 3.5 लाखांच्या मुलांचं आम्ही नुकसान करणार नाही, एक्झाम पुढे पोस्टपोन करू. हे कोणाचं म्हणणं आहे? गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. जर आम्ही असा जी-आर काढला, तर एक सोसायटीमध्ये किंवा समाजामध्ये काय जाईल, आपल्या राज्यामध्ये काय जाईल, एक चुकीचा मेसेज जाईल की सरकारने 3.5 लाखाच्या मुलांचा विचार केला नाही, पण ते 30-35 हजार मुलांचा काय केलेला आहे, विचार केलेला आहे. पण सरकारने हे पण समजून घेतलं पाहिजे की ते 30-35 हजार मुलाची मागणी करतायत, जे 30-35 हजार आपल्या हक्कासाठी मग भांडतायत, जस्टिससाठी. ओके, त्यांचं सुद्धा ऐकून घेतलं पाहिजे, त्यांच्या सुद्धा भावना समजून घेतल्या पाहिजे. ते लोक काय मागतायत, तर एक अटेम्प्ट मागतायत की तो अटेम्प्ट तुमच्यामुळे काय गेलेला, वाया गेलेला आहे. एक वर्ष अटेम्प्ट म्हणण्यापेक्षा एक वर्ष कोणाच्यामुळे वाया गेलेलं आहे, तर त्या तुम्ही लेट एक्झाम काढली, लेट ॲडव्हर्टाईज काढली, त्यामुळे ते काय गेलेलं आहे, वर्ष काय गेलेलं आहे, वाया गेलेलं आहे. सो ते आम्हाला काय पाहिजे, परत हवे. याच्यामध्ये सरसकट आपण काय करत नाही आहोत, ओपन करायला सांगत नाही. ज्यांचं वय ओपनवाले आहेत त्यांना, ज्यांचं वय 33 रनिंग आहे, ती मुलं एक्झाम देऊ शकतात. ओबीसीवाले ज्यांचं वय रनिंग आहे 36, ते वय देऊ शकतात, आपले एक्झाम देऊ शकतात, फॉर्म भरू शकतात. आणि SC-STमध्ये ज्यांचं वय काय आहे 39 रनिंग आहे, अशीच मुलं काय भरणार आहेत, फॉर्म भरणार, इच्छुक फॉर्म भरणार आहे. सो काही गैर नाही आहे की तुम्ही साईट ओपन करून 10 दिवस अजून किंवा 15 दिवस एक्झाम काय करू शकता, पोस्टपोन करू शकता. सरकारने ठरवलं तर हेच होऊ शकतं आणि मला वाटतं केलं पाहिजे. ओके, त्या मुलांसाठी केलं पाहिजे. ओके, 30-35 हजार मुलांसाठी ते केलंच पाहिजे. ओके, ती सुद्धा आपलीच मुलं आहेत, त्यांना सुद्धा तो अधिकार असला पाहिजे, कारण का त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे, 5 ते 7 वर्ष अभ्यास केलेला आहे आणि आता एज पार झालेली आहे. ओके, सो दुसरी बाजू सांगतो. आता एक आपण बोललो की एक्झाम झाली पाहिजे. आता काय होणार आहे, जर एक्झाम 4 तारखेलाच झाली, काय म्हणतोय, 4 जानेवारीलाच झाली, तर काय होऊ शकतं, काय होऊ शकतं? पहिली गोष्ट, आज आपण पाहिलं असेल की पुण्यामध्ये आणि इतर ठिकाणी पण, राज्यामध्ये संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, बऱ्यापैकी म्हणतात ना, पुण्यालाच आता जवळपास 30 ते 35 हजार मुलं काय होती, आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित होते. 30 ते 35 हजार मुलं म्हणू शकतो आपण एकाच ठिकाणी. का तर मनोज दादा तिथे होते, मुलं सर्व आली होती, तुम्ही व्हिज्युअल्स पाहिले असतील. ओके, सो काय होऊ शकतं, जर 4 तारखेला जर एक्झाम झाली, सरकारने म्हटलं की नाही, एक्झाम काय होणार आहे, 4 तारखेलाच होणार आहे, तर आज जी मुलं काय आली होती, आंदोलनासाठी आली होती, ती ऑलरेडी काय आहेत मुलं, एक 7-8 दिवसापासून, 7 ते 8 दिवसापासून कसे आहेत, डिस्टर्ब आहेत. सो माझं तर म्हणजे पर्सनली असं म्हणणं असेल की सरकारने आता वयोमर्यादेसाठी तर नव्हे, ठीक आहे, तुम्ही तुमचा डिसिजन असेल तो, वयोमर्यादा आता तुम्ही द्याल की नाही, पण शक्यतो, कारण का मुलांचं यशस्वी झालेलं नाही आंदोलन, मला तर वाटतं की यशस्वी होईल आता वाटत नाही, कारण का एका दिवसावर एक्झाम राहिलेली आहे आणि सरकार आता निर्णय बदलेल असं मला वाटत नाही. बदलायचं असं तर त्यांनी अगोदरच बदललं असं या आठवड्यामध्ये. तो शनिवारी येऊन निर्णय बदलेल सरकार असं मला तरी वाटत नाही आहे. सो एक्झाम मला वाटतं की आता 100% एक्झाम होणार. ओके, पण आता असं वाटतं की जी मुलं ऑलरेडी डिस्टर्ब झाले, 7-8 दिवस ती मुलं काय करतात, आंदोलनामध्ये काय आहेत, आंदोलनाच्या मागे आहेत. ओके, तर अशा मुलांचा एक्झाम खरंच नक्की जाऊ शकते का हो चांगली? माझा प्रश्न आहे तुम्हाला. काय अशा मुलांची एक्झाम खरंच जाऊ शकत नाही व्यवस्थित? का ती मेंटली डिस्टर्ब आहेत मुलं. भले त्यांचं वय काय आहे 25-26, म्हणजे ह्या आंदोलनामध्ये असे पण दिसले की ज्यांचं वय 25-26 आहे, 20-21 आहेत, अशी मुलं सुद्धा का आपल्याला दिसली आंदोलनामध्ये पाहायला भेटलेली आहेत. सो अशा मुलांचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे. सो वय मर्यादेसाठी नव्हे, तर एक मुलांना मेंटली स्टॅबिलिटी यावी की चला ठीक आहे,
आपण प्रयत्न केला, पण आंदोलन काही यशस्वी झालेलं नाही आहे. तर आपल्याला थोडासा काय भेटावं, एक स्टेबिलिटी येण्यासाठी, मेंटल स्टेबिलिटी येण्यासाठी काय द्यावा, वेळ द्यावा गव्हर्नमेंटने. ओके, तर तो वेळेसाठी एक्झाम काय झाली पाहिजे, पोस्टपोन झालीच पाहिजे. हे माझं तरी पर्सनली ॲज अ टीचर मला त्याचं काय आहे, मन आहे. ओके, मत आहे. सो काही गोष्टी आता सरकारसुद्धा विचार करते, आचारसंहिता आहे, आचारसंहिता आहे, आचारसंहिता आहे. ओके, सरकार पण रिस्क घेत नाही आहे, कारण का रिस्क घेतली तर ते म्हणतात की 3.5 लाखाच्या मुलांमध्ये काय होणार आहे, नाराजी पसरणार आहे. पण सरकारला हे पण समजत नाही की ह्या 3.5 लाखाची मुलं, 3.5 लाखांमधली मुलंसुद्धा काय करतात, डिमांड करतात की ते आमच्या दादांना काय भेटलं पाहिजे, दादा ताई आहेत त्यांना एक संधी मिळाली पाहिजे, जी की तुमच्या चुकीमुळे काय झालेली आहे, त्यांनी गमावलेली आहे. सो ती त्यांना संधी मिळावी, असं सुद्धा त्यांचं काय आहे, मत आहे. सो सरकारने उद्याचा दिवस आहे की एक्झामवर याच्यावर काय करू शकतं, विचार करू शकतं. पण परत सांगतो, शक्यता काय आहे, मला आता वाटतं की 100%, एक 90% म्हणेन मी, शक्यता एक्झाम होईलच आता. कारण का आजचा दिवस होता, मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की 70% होतं. का तर आजचा दिवस क्रुशियल होता, की आजच्या दिवसामध्ये जर प्रेशर पडलं असतं गव्हर्नमेंट, तर आजच जी आर काढला असता. पण सरकारने आज जी आर काढलेला नाही. उलट ते म्हणून जरांगेनं सांगतंय की की तुम्ही उगाच मुलांवर केस टाकून देऊ नका. असं म्हणून जरांगेची बॉडी लँग्वेज पण सांगत होते की मुलांनी हे आंदोलन थांबवावं. भले ते प्रत्यक्ष बोलत नव्हते, पण त्यांचा देहबोली म्हणतो ना, एक फिजिकल, एक त्यांची बॉडी लँग्वेज सांगत होते की मुलांनी आता घरी जावं. एकतर मी तर घरी जातो, म्हणजे हॉटेलला जातो राहायला, तर तुम्ही तरी जा, असं त्यांचं म्हणणं होतं. सो त्यांनी मग समजले की गव्हर्नमेंटचे पण काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. सो त्यांनी पण ते समजलेलं आहे. तर त्यांनी काय म्हटलं, मनोज दादा रंग काय म्हणतात, तुम्ही गुन्हे तुमच्यावर लावून घेऊ नका. सो त्यांचं सुद्धा एक बरोबर आहे. सो माझ्या मित्रांना विनंती आहे, तुम्ही जर आज पुण्यामध्ये असाल तर आजच्या आज काय निघा, गावी निघा. आजच्या आज काय निघा, गावी निघा. आणि तुमचं जर गावी जर सेंटर असेल तर आजच्याच गावी जा, जी कोणती गाडी भेटेल ती. कारण का एक्झाम होणार असेलच, मला असं वाटतंय. सो जे लोक पुण्यामध्ये त्यांचं सेंटर, त्यांना काही प्रॉब्लेम राहणार नाही, त्यांना एक्झाम द्यायची आहे. पण प्रश्न परत येतोय की तुम्ही मेंटली, तुम्हाला उद्याचा दिवस काय करावं लागेल, स्टेबल व्हावं लागेल आणि एक्झामला जावं लागणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, अदरवाईज खूप मोठा इम्पॅक्ट याच्यावर पडणार आहे. तुम्ही जे काही 7-8 दिवस ह्याच्यामध्ये घालवले आहेत, त्याच्यामुळे तुमचं येणारे 1 ते 1.5 वर्ष काय होऊ शकतं, वाया जाऊ शकते. सो डू ऑर डाय सिच्युएशनमध्ये तुम्ही आता आहात. डू ऑर डाय म्हणजे एकतर असं आपलं आंदोलन पण यशस्वी होत नाही, झालेलं नाही आहे, म्हणजे शक्यता कमी वाटते. आणि असं झालं की 7 ते 8 दिवस पण काय झाले, जे महत्त्वाचे असतात, शेवटचा आठवडा, तो सुद्धा काय गेलेला आहे, वाया गेलेला आहे. सो थोडक्यात सांगायचं म्हटलं, सारांश आजच्या ह्या व्हिडिओचा आणि आपल्या आंदोलनाचा, तर मला वाटतं की सरकार हा निर्णय बदलेल असं शक्यता कमी वाटायला लागलेली आहे. निर्णय बदलणार नाही, जी आर काही काढणार नाही. ओके, सो कुठे असाल तर तुम्ही काय जा, घरी जा. तुमचं जर नांदेड, परभणी या साईडला जर तुमचं काय असेल, सेंटर असेल, तर मला वाटतं की तुम्ही काय केलं पाहिजे, घरी गेलं पाहिजे आणि मेंटली काय झालं पाहिजे, स्टेबल झालं पाहिजे आणि व्हा. ओके, 4 जानेवारीची एक्झाम आहे. पुढची एक्झाम किती जागा असतील सांगता येत नाही. 800 जागा आहेत आपल्या ह्यावेळी. आणि पुढची होणार आहे आपली 12 जूनला, 14 जूनला. सो त्यावेळी किती जागा असतील ते बघू आपण. सो ऑल द व्हेरी बेस्ट. जास्त विचार करू नका, आपण आपले प्रयत्न केलेले आहेत. सध्या आयोगाच्या समोर आपल्याला सुद्धा काही करता येत नाही. आपण एवढे जण एकत्र होतो आज दिवसभर. सो ऑल द व्हेरी बेस्ट. जर एक्झाम झालीच 4 तारखेला, नाही झाले तर खूप वेल अँड गुड आहे. जर झालीच 4 तारखेला, तर सर्वांनी शांत राहा आणि एक्झामला सामोरं जा. ओके, परत बोलतोय, एक्झामला सामोरे जा. ऑल द व्हेरी बेस्ट. ओके, थँक्यू. जय हिंद मित्रांनो.